राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नंदुरबारचे राव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नंदुरबार शहरातील राव दिलीपराव मोरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारसरणीनुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूतीकरण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। राव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांचे लहान बंधू आहेत। राव मोरे यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलन कार्यक्रम घेतले आहेत। या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली। या नियुक्तीबद्दल राव मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील चांचैली परिसरातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस कसली तरी फोर्स लावून पळून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील चांचैली परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस कसली तरी फोर्स लावून तिच्या आई वडिलांच्या रखवालीतून पळून नेल्याची घटना घडली आहे। मुलीचा गावात परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही। या प्रकरणी 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शहादा पोलिसात मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयित करण भाईदास पावरा राहणार शिरपूर तालुका याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत। नंदुरबार तालुक्यातील शनिवांडळ गावातील मयत व्यक्तीच्या नावे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ त्यांच्या खात्यावर अद्याप प्राप्त होत होता। या गोष्टीची दखल घेत सदर व्यक्तीच्या मुलानं आज 27 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात समक्ष येऊन तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देऊन सदर खात्यावर जमा झालेला निधी शासनात परत करण्यात यावा अशी विनंती केली आहे। यानं त्यांचं जागरूक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य बजावलं आहे। सविस्तर वृत्तासाठी नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ गावातील विजय रघुनाथ पवार यांचे वडील कैलासवासी रघुनाथ हरी पवार यांचं 31 जुलै 2020 रोजी मृत्यू झाला होता। मृत्यू पश्चातही त्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ प्राप्त होत होता। ही बाब विजय पवार यांना लक्षात येताच त्यांनी याबाबत आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात तहसीलदार नंदुरबार यांना एका निवेदनाद्वारे सदर निधी धनादेश द्वारे प्रशासनात जमा करण्यात यावा अशी मागणी केली आहे। यावरून त्यांची जागरूक नागरिकता दिसून आली आहे। वडिलांचं कोरोना काळामध्ये निधन झालं, त्याच्यानंतर त्यांच्या खात्यावर PM किसानच्या अंतर्गत 2,000 रुपये येतात। ते सारखे 2-3 वर्षापासून येत होते, परंतु आम्हाला ते पैसे नको आहेत म्हणून आम्ही ते पैसे तहसीलदार साहेब यांना ते परत करत आहोत आणि तसं त्यांच्याकडनं आम्ही कवरिंग घेणार आहोत की बँकेला त्यांचं एक लेखन लेखी लागणार आहे तहसीलदार साहेबांचं। त्यांनी लेखी दिल्यावर आम्ही त्यांच्याकडे बँक त्यांना DD देईल आणि तो पैसे त्यांना परत करणार आहोत। छत्तीसगड राज्यातील हंसदेव जंगलाची उन्हाळी वृक्षतोड थांबवावी या मागणीचं निवेदन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की छत्तीसगड राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबऱ्याच्या पेड्रामार जंगल आदिवासींचे देवस्थान आहे। हंसदेव जंगलाचा संपूर्ण परिसर भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचित येत असून हे जैवविविधतेनं नटलेलं आहे। लाखो आयुर्वेदिक वनस्पती, झाडे, झुडपे, काही लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पती येथे आहेत। पक्ष्यांच्या व फुलपाखरांच्या हजारो जाती येथे वास्तव्यात आहेत। प्राण्यांच्या जाती जंगलात असून हत्तींचे अनेक कळप सुद्धा या जंगलात आहेत। जंगलातील 92 हेक्टर क्षेत्र गौतम अदानी या उद्योगपतीला कोळशाच्या खाणीच्या उत्खननासाठी देण्यात आले आहे। हे बेकायदेशीर देण्यात आले असून 450 पेक्षा जास्त जवान हंसदेवच्या जंगलात तैनात करून त्यांच्या निगराणीखाली 500 पेक्षा जास्त पेट्रोलवर चालणारे आरे मशीनचा वापर करून जंगलाची बेसुमार कत्तल करण्याचं काम येथे सुरू आहे। ही झाडतोड थांबण्यात यावी या मागणीचं या निवेदनात आशय नमूद करण्यात आला आहे। यावेळी
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख केटी गावित, विजय ठाकरे, अरुण गावित, सुरेश वळवी, हिरामन पाडवी, वासुदेव गांगुडे, अजय वळवी, किशोर वळवी, डॉक्टर संतोष चव्हाण, एलिया गावित आदी उपस्थित होते. छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलतोडीच्या प्रकरणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. कारण या हसदेव जंगलाच्या आजूबाजूला संपूर्ण हा परिसर 5व्या अनुसूचित येतो आणि 5व्या अनुसूचित येत असताना त्या परिसरातील ग्रामसभा जी आहे त्या ग्रामसभेचा या लोकांनी ठराव घेतलेला नाही आणि 92 हेक्टर क्षेत्र हे नरेंद्र मोदी साहेबांचे जे मित्र आहेत गौतम अदानी यांना कोळशाच्या खाणीसाठी बेकायदेशीर देण्यात आलेलं आहे आणि त्या 92 हेक्टर क्षेत्रात अनेक जैवविविधता आहेत, हत्तीचे कळप आहेत, त्याच्यानंतर अनेक वनस्पती आहेत, दुर्मिळ वनस्पती त्याचा नायनाट होत आहेत आणि त्या ठिकाणी 450 सुरक्षा बल हे तैनात केलेले आहे. आजूबाजूच्या खेड्यांवर गेलेले आहेत आणि जंगलात पण आहेत. त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाडांची कटिंग करण्यात येत आहे, कत्तल होत आहे आणि त्याच्यासाठी कटिंग जे आहे ते 500 पेक्षा जास्त आरे कटिंग हे पेट्रोलवर चालणारे जे आहेत त्यांच्या माध्यमातून ते कटिंग करत आहेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते जे जंगल आहे त्याचा पूर्ण नायनाट झाला तर त्या ठिकाणी असणारी जैवविविधता ही पूर्ण नष्ट होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण ते फार खराब आहे. आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार शहरातील हाट दरवाजा परिसरातील बाहेरपुरा भागात प्रथम हिंदू राष्ट्र संस्थापक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी खंगार यांची 883 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गड कुंडार नरेश प्रथम हिंदू राष्ट्र संस्थापक जुजोती खंड बुंदेलखंड भूतकालीन शासक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी खंगार यांची आज 883वी जयंती. अभिवादनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम शहरातील बाहेरपुरा परिसरात घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी नगरसेवक किरण रघुवंशी, यश वर्धन रघुवंशी, विजय सामुद्रे, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, करणी सेनेचे मुकेश राजपूत, गुलाबसिंग परमार, हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे, जितेंद्र मराठे, तर रणरागिणी शाखेची कुमारी भावना कदम यांच्यासह पप्पू गिरासे, अनिल परदेशी, भूपेंद्रसिंग खंगार, शिवराणा प्रतिष्ठानचे अर्जुन राणा, शिव प्रतिष्ठानचे हिंदुस्तानचे हितेश भोई आदी मान्यवर उपस्थित होते. जय श्रीराम. मी सुमित परदेशी. आज नंदुरबार शहरात बाहेरपुरा परिसर येथे आम्ही महाराजा खेतसिंग खंगार यांची 883वी जयंती आज येथे साजरी केली आहे आणि दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम अगदी जल्लोषात साजरा झाला आहे. गेल्या वर्षी आम्ही माजी सैनिकांचा सन्मान सोहळा ठेवला होता आणि यंदाही महाराजांची हिंदू सूर्यसम्राट वीर महाराजा खेतसिंग खंगार यांची प्रतिमा पूजन करून अन्नदान वाटप हा कार्यक्रम ठेवला आहे. तरी यावर्षी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी याचा लाभ घेतला आणि कार्यक्रम अगदी जल्लोषात झाला. महाराजा खेतसिंग खंगार हे तुमच्यासाठी कदाचित हे नाव नवीन असेल, पण यांचा जो इतिहास आहे म्हणजे यांची जयंती आज 883 आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की 850 ते 900 वर्ष जुना हा इतिहास आहे. आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर देशासाठी उत्तर भारतात प्रथम हिंदू राष्ट्रस्थापक संस्थापक जे होते हे महाराजा खेतसिंग खंगार हे पृथ्वीराजजी चौहान यांचे सामंत होते आणि यांना एकदा त्यांनी जंगलात सिंहाशी लढताना पाहिलं आणि त्या सिंहाच्या जबडा त्यांनी निशस्त्र आपल्या हाताने फाडून काढला. तर त्यावेळेस त्या महाराजा खेतसिंग खंगार म्हणजे त्यांना खेता म्हणायचे, त्यावेळेस पण त्यांना सिंग ही उपाधी दिली गेली जेणेकरून त्यांनी सिंहाचा जो जबडा फाडला होता त्यापासून खंगार समाजाला सिंह ही उपाधी प्राप्त झाली आणि ती आजपर्यंत सुरू आहे. तर असे ते शूरवीर योद्धा होते आणि त्यांचं आपण आज देशासाठी धर्मासाठी त्यांनी जे त्याग केलेला आहे, बलिदान त्यांनी जे दिलेलं आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपण देखील या गोष्टींची जाणीव ठेवून या इतिहास धगधगता इतिहास आपल्या हृदयात ठेवून आपणही देशासाठी धर्मासाठी समर्पित झाला पाहिजे. जय श्रीराम. आज दिनांक 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर कांदे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य अरुण शिवदास मराठे, सदस्य चंदू जयवंत गावित, सदस्य अमरजीत राजे बारगट,
सदस्य बापू नारायण अहिरे, सदस्य ईश्वर बाबूराव पाटील, सदस्य पोपटा गिबा वसावे आदी उपस्थित होते। या बैठकीत भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात चर्चा करण्यात आली। बैठकीत झालेल्या माहिती संदर्भात सदस्य अरुण मराठे यांनी अधिकची माहिती माध्यमांशी बोलताना दिली। बारगाव जागेदार तळोद्याचे अशासकीय सदस्य जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि आमच्या सोबतचे सदस्य मिस्टर अहिरे, मिस्टर मराठे, मिस्टर वरासे वसावे, आम्ही अशासकीय सदस्य आणि ते पाटील सर तिकडे गेलो। पक्षा सगळ्या सभेचा आढावा घेतला त्यांनी आणि या येणाऱ्या सगळ्या डिपार्टमेंटच्या येणाऱ्या तक्रारी त्याबद्दल आता अजून पाहतो की तक्रारी आली आमची पहिली मीटिंग होती आणि यापुढे ज्या ज्या तक्रारी येतील त्याचं आम्ही त्यासाठी चौकशी करणे, त्याच्यावरती कारवाई करायला लावणे, शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असले कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल तर त्याची विभागीय चौकशी करायला लावणे आणि आर्थिक एक असेल तर ते एंटी करप्शन करणं वगैरे वगैरे त्या दृष्टिकोनातून सगळे जे कार्यकक्ष आहेत त्या सगळ्या दृष्टिकोनातून हे काम होणार आहे। आणि यापुढे जनतेने कोणत्याही डिपार्टमेंटचे कुठल्याही शासकीय अशासकीय शैक्षणिक आरोग्य आणि कुठल्याही विभागातले असल्या तरी आपण आपल्या लेखी तक्रारी आमच्या सदस्यांकडे सगळ्यांकडे दिल्या तर आम्ही त्याच्यासाठी निश्चित कळलो, त्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि पोलीस कर्मचारी मुकेश राठोड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचं निवेदन आज 27 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आलंय। निवेदनात नमूद करण्यात आलंय की शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पोलीस ठाण्यात चर्मकार समाजाच्या बांधवांना अपमानास्पद वागणूक देऊन अपशब्द वापरले होते। पोलीस कर्मचारी मुकेश राठोड यानं चर्मकार बांधवांना मारहाण केली होती। या संदर्भात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी चर्मकार समाजाचे अध्यक्ष संतोष अहिरे, छोटू अहिरे, प्रकाश जाधव, हिम्मत अहिरे, संतोष अहिरे, राजू ठाकरे, मिलिंद चव्हाण, रामा चव्हाण, आनंद चव्हाण, अरुण अहिरे, हिरालाल अहिरे, संतोष वसईकर, विजय अहिरे, चंद्रकांत अहिरे, विजय तिजवीज आदी उपस्थित होते। आज आम्ही चर्मकार समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि ते नामे शिवाजी बुधवंत PI यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आम्ही DM साहेबांकडे मागणी करण्यात आली आहे। चर्मकार समाजाची भावना दुखावल्यामुळे त्यांनी आमची लायकी काढल्यामुळे आम्हाला अशा प्रकारे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून उपोषण करून DM साहेबांनी या सगळ्यांनी निदर्शनात आणून देऊन आम्ही मागणी केलेली की त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी आम्ही चर्मकार समाजाची मागणी आहे।